कृष्ण हरे पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी ओहा विठ्ठल बरवा ओहा विठ्ठल
आवाचा पै हाते धरावा निश्चय आवाचा पै हाते धरावा निश्चय तेने भव भय देशोध नामा परते जगी साधन सोपे नाही नामा परते जगी साधन सोपे नाही आवडीने गाई सर्व
धरावा पै धीर भजन मार्गी, चंचल चित्तासी ठेवोनिया ठाई, संतांची ये पायी लीन भावे. भावाच्या पै हाते धरावा निश्चय, तेने भवभय देशोधडी. नामा परते जगी साधन सोपे नाही, आवडीने गाई सर्व काळ. तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा, ऐशा निश्चयाचा मेरू झाला. चंचल चित्तासी ठेवोनिया ठाई, संतांची ये पायी लीन भावे. महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं, सदालङ्कृतं साधुसन्न्यासयोगं. मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थनीतिं, नमो नारायणगिरिं ब्रह्मस्वरूपं. मस्तकहे पायावरे, मस्तकहे पायावरे, मस्तकहे पायावरे, मस्तकहे पायावरे. यावा विचारावे सार. धरावा पै धीर भजन मार्गी, थोडा इफेक्ट द्या, थोडा मोकळा करावा. चंचल चित्तासी ठेवोनिया ठाई, संतांची ये पायी लीन भावे. संत श्रेष्ठ जगद्वंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 5 चरणांचा मनुष्य देहामध्ये येऊन हे जीवन कृतार्थ करण्यासाठी आणि आपल्या पुढील पिढ्यांसमोर सुद्धा आदर्श निर्माण करण्यासाठी काय पद्धतीने व्यतीत करावं याचं मार्गदर्शन महाराजांनी या अभंगातून आपल्या पुढे ठेवले. महाराज म्हणतात, मनुष्य देहात आलेल्या प्रत्येक स्त्री पुरुषाने आपल्या जीवनात सत्य काय, सार काय याचं चिंतन करावं. भगवान परमात्म्याच्या भजन भक्तीच्या मार्गामध्ये धैर्यानं वाटचाल करावी. संतांच्या चरणी, वडीलधाऱ्यांच्या चरणी, पूजनीय लोकांच्या चरणी आपण विनम्र असावं. अंतःकरणामध्ये भाव धारण करून भगवंताची भक्ती उपासना आपण करावी. आवडीनं त्याचे गुणानुवाद गावे, नामस्मरण करावं. आणि आपला प्रपंच करत असताना एकंदर अशी आदरयुक्त भक्ती जर आपल्या जीवनामध्ये घडली तर महाराज म्हणतात, तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा, ऐशा निश्चयाचा मेरू झाला विठाला. अभंगातील हा थोडक्यात मतितार्थ आपल्या समोर ठेवला. थोडा स्वराचा आवाज. प्राप्त वेळेमध्ये या अभंगाच्या माध्यमातून काही सेवा भगवंताच्या, त्याचबरोबर सद्गुरू गंगागिरीजी महाराज, श्री सद्गुरू नारायणगिरीजी महाराज यांच्याही चरणी, योगीराज चांगदेव महाराज यांच्याही चरणी ही सेवा आपल्याला समर्पित करायची. शेजूळ पाटील परिवार, खैरी निमगाव, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर या परिवारातील एक आदरणीय व्यक्तिमत्व.
शेजूळ पाटील परिवारापुरतं नव्हे, खैरी निमगाव आणि पंचकृषी सर्व या परिवाराचे आप्तेष्ट नातेवाईक सर्वांमध्ये एक अत्यंत आदर्श आदरणीय म्हणून ज्यांना नेहमी पाहिलं गेलं असे कैलासवासी श्री हौशीराम वामनराव पाटील शेजूळ मागच्या वर्षी दुःखद निधन आणि तशा अर्थानं थोडंसं लवकर निधन त्यांचं आपल्यातून झालं. त्यांच्या जाण्यामुळे आपल्या संपूर्ण शेजूळ पाटील परिवाराला, सर्व आप्तेष्टांना, ग्रामस्थांना, तुमच्या माझ्यासारख्या वारकरी संप्रदायातील त्यांच्या सर्व स्नेही मंडळींना सुद्धा दुःख झालं. संपूर्ण वर्षभरामध्ये सर्व आपण ग्रामस्थ आप्तेष्ट मंडळींनी कुटुंबियांना भेटून त्यांचं सांत्वन केलं, त्यांना धीर देण्याचं काम केलं. 10वा 13वा झाला, महिने पार पडले आणि वर्षपूर्तीनंतर आज वर्ष श्राद्धाची सेवा आपण सर्व मान्यवर उपस्थित राहून माता भगिनी आणि सर्व आप्तेष्ट ग्रामस्थ ही सेवा भगवंताच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी रुजू करतो. मोठा परिवार आहे शेजूळ पाटील परिवार. या परिवारातील त्यांचे चुलते गणपतराव केशवराव पाटील शेजूळ, त्यांचे बंधू नारायणराव वामनराव पाटील शेजूळ, सोपानराव वामनराव पाटील शेजूळ, आप्पासाहेब वामनराव पाटील शेजूळ, लहानू मारुतीराव शेजूळ, दादासाहेब गणपतराव शेजूळ, रावसाहेब गणपतराव शेजूळ, भाऊसाहेब गणपतराव शेजूळ, पुतणे काकासाहेब दत्तात्रय पाटील शेजूळ, मुलगा श्री वसंतराव हौशीराम पाटील शेजूळ, बहीण गंगा भागीरथी सुभद्राबाई नामदेव शिंदे, या सौ सविताताई रामदास फोपसे, मुलगी सौ अनिताताई विलासराव कराळे, पुतणे अनिल कुमार नारायण पाटील शेजूळ, योगेश नामदेवराव पाटील शेजूळ, बाबासाहेब दत्तात्रय पाटील शेजूळ, शिवाजीराव सोपानराव पाटील शेजूळ, प्रमोद आप्पासाहेब पाटील शेजूळ, नातू ऋषिकेश, नात श्रद्धा, संपूर्ण मुलं मुली, सुना, नातवंड परिवार आज कैलासवासी हौशीराम वामनराव पाटील शेजूळ यांना ही आदरांजली अर्पण करताय. हौशीराम पाटील एक अत्यंत चांगले प्रगतशील शेतकरी होते. धार्मिक क्षेत्रामध्ये एक आपल्या गावातील आदरणीय धार्मिक व्यक्ती म्हणूनही त्यांचा चांगला परिचय होता. आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. कुठेही भजन कीर्तन सप्ताह किंवा अन्य धार्मिक उपक्रम असतील त्यामध्ये आवर्जून सहभाग आपल्या खैरी निमगावकरांचा असतो आणि त्यामध्ये हौशीराम पाटलांचा सुद्धा सहभाग गावातल्या मान्यवरांबरोबर नेहमी असायचा. अर्थात हे सर्व भाऊ, हा सगळा परिवार, आपले संपूर्ण खैरी निमगाव गाव, आपली पंचकृषी भाग्यवान आहे. योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज यांनी आपल्या या पंचकृषीमध्ये गोदावरीच्या पुण्यपावन परिसरामध्ये श्री क्षेत्र सराला बेट या ठिकाणी तपश्चर्या केली, साधना केली 200-225 वर्षापूर्वी. आणि त्यावेळची जी कोणी वाडवडील माणसं आपल्या सगळ्या घराघरामधली असतील, तो आध्यात्मिक प्रभाव तिथून सुरू झाला. कारण गंगागिरीजी महाराजांचं एकच तत्व होतं, कोणाही गावात गेले लोकांना भजन करायला लावायचं आणि अन्नदान करायचं. त्या काळामध्ये कीर्तनं क्वचित व्हायची, कीर्तनकार मिळत नसायचे. गंगागिरीजी महाराजांसारखे कुणी महात्मे तेच फक्त कीर्तन करायचे. आपल्या भागामध्ये त्यावेळेला गंगागिरीजी महाराजांच्या समकालीन नोंद सापडते ती फक्त बेलापूरकर महाराजांची. बेलापूरकर महाराज जे निवृत्तीनाथांच्या दिंडीचे, गंगागिरीजी महाराज आणि ते दोघं संस्थापक आहेत. निवृत्तीनाथांचा जो सोहळा निघाला, निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वर, ज्ञानेश्वर महाराजांचे थोरले बंधू. समाधीचा शोध लावण्यामध्ये सुद्धा
पाटील बाबा जोपुळकर, गंगागिरीजी महाराज, असा इतिहास अनेक काही महात्मे. या महात्म्यांच्या पुण्य प्रभावानं साक्षात्कारानं कळलं की ही निवृत्तीनाथ महाराजांची समाधी. तोपर्यंत अनेक समाध्या तिथे होत्या, कारण ती ऋषीमुनींचीच भूमी. नाशिक, त्र्यंबक, तपश्चर्याची भूमी. आणि पंढरपुरामध्ये निवृत्तीनाथ महाराजांचा मठ बांधण्यामध्येही गंगागिरीजी महाराजांचा सहभाग. ही सगळी गोष्ट मी आपल्याला 200 वर्ष, 250 वर्ष अगोदरची बोलतोय. हा तो इतिहास आहे. मला या इतिहासाचा संदर्भ यासाठी द्यायचा की खैरी निमगाव आणि पंचकृषी केवढी भाग्यवान. इथून तर महाराज जात येत असतील. त्यावेळची जी कोणी आपली शेतकरी, वारकरी, 18 पगड जातीतले सगळे मान्यवर, साधी भोळी माणसं पण श्रद्धावान माणसं, नीतिमान, शीलवान, कुलवान असं ज्यांना संबोधावं, अशी सगळी माणसं. आणि म्हणून आपल्या शेजारी गोंडे गाव आहे, खैरी निमगाव आहे. गंगागिरीजी महाराज येत होते त्याचे अनेक पुरावे, संदर्भ आपल्या परिसरामध्ये आजही सांगितले जातात. आणि तेव्हापासून म्हणून आपल्या शेजूळ पाटील परिवार असेल, या परिसरातले गावातले असंख्य परिवार, आपला परमार्थ कधी सुरू झाला तर आपले वाडवडील गंगागिरीजी महाराजांच्या संपर्कात होते. म्हणून आपल्या घरातलं भजन, पूजन, पोथी वाचन प्रत्येकानं ध्यानात घ्या, याला 200 वर्ष होऊन गेलेत प्रत्येकाच्या. तुम्ही त्याचा विचार केला असेल नसेल, पण 200 वर्षापेक्षा जास्त. आणि म्हणून ही जी श्रद्धा आहे, जो एक मोठा भाव आपल्या अंतःकरणात आहे, आणि तिथून सुरुवात झाली. हरिगिरीजी महाराज, नाथगिरीजी महाराज, कोंडाजी काका उर्फ सोमेश्वरगिरी महाराज. सोमेश्वरगिरी महाराजांनी अधिक विस्तार या कार्याचा केला. गावोगाव भजनी मंडळ कशी निर्माण होतील, सप्ते कसे सुरू होतील, दिंडीला लोक कसे येतील, कोणी भजनी माणसं असतील त्यांना प्रोत्साहन कसं मिळेल, नवीन विद्यार्थी आणि कीर्तनकार कसे घडतील. आणि म्हणून जशी सद्गुरू जोग महाराजांची वारकरी शिक्षण संस्था आळंदी क्षेत्रामध्ये, जवळजवळ त्या संस्थेला आता 100 वर्ष होऊन गेले, वर काही 5-7 वर्ष झाली. तसंच बेटामध्ये सुद्धा 100-125 वर्षापूर्वी कीर्तनाची ही संस्था सुरू झाली. आणि सोमेश्वरगिरी महाराजांच्या आधिपत्याखाली ते काम सुरू झालं. मग ते नगरचे देवराम बाबा असतील, देवगिरी दौलताबादचे यादव बाबा असतील, सावखेड गंगाचे आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान दत्तगिरी बाबा उर्फ बाळकृष्ण बाबा असतील, बाजाठाणचे नारायण तात्या उर्फ शिवगिरी महाराज असतील. किती नावं सांगता येतील महात्म्यांची. हे सगळे सोमेश्वरगिरी महाराजांनी. आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, खानदेशात तुम्ही गेलात तर गंगागिरीजी महाराजांचे एक शिष्य होऊन गेले, ते मोठे संत आहेत, तोताराम बाबा. अहो, जाऊ तिथे काही नवीन आपल्याला ऐकायला मिळतं. हा सगळा प्रभाव या सद्गुरू गंगागिरीजी महाराज परंपरेचा. आणि पुढे या परंपरेला कलशस्थानी, जसं वारकरी संप्रदायाचा पाया माऊली ज्ञानोबारायांनी घातला आणि या संप्रदाय कार्याचा कळस तुकोबारायांनी केला, तसं आपल्या भागामध्ये या वारकरी पंथाच्या उपासनेचा पाया सद्गुरू गंगागिरीजी महाराजांनी घातला आणि त्याचा कळस ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांनी केला. हजारांमध्ये जी संख्या होती भाविकांची, ती लाखांमध्ये जी आज आपण म्हणतो, ती पुण्याई सद्गुरू नारायणगिरी महाराजांची. विठाला 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 विठाला. जसं माऊलींनी म्हटलेले आहे, इवले से रोप लाविले द्वारे त्याचा
काळाचा आणि आजच्या काळाचा फार फरक पडला. शेतीमध्ये सुद्धा शिकवावं लागत नव्हतं. शेतकऱ्याची पोरं आपाप शेतकरी व्हायची, व्यापाऱ्याची पोरं आपाप. आता अरे म्हणा रे करा रे, तरी दगडावानी उभे राहतात, लवकर म्हणत नाही. हे आमचे पोरं, तुमच्या पोरांबद्दल नाही बोलत, ते तुमचं तुम्हालाच ठाऊक. आमच्या पोरांबद्दल बोलतो. रडत राऊत घोड्यावर बसवायचे, कसे काय तयार होणार मला सांगा. पैलवान व्हायला अंगातच ऊर्जा लागते, काही आवडच लागते तर पैलवान होत असतो. बळच घरच्यांनी म्हणावं हो पैलवान, ज्या वस्तादाकडे ठेवला त्या वस्तादानी म्हणावं हो पैलवान. ते होतो होतो म्हणतं परत माघारी फिरत. तसं आवड ही अशी स्वभावातून रक्तातून यावी लागते. विठाला हे सर्व संदर्भ यासाठी मी दिले. ब्रह्मलीन पूज्य सद्गुरु नारायणगिरीजी महाराजांनी घराघरात, वाडी वस्तीवर, शहरापर्यंत, अशिक्षितापासून सुशिक्षितापर्यंत, गरीब कष्टकरी सामान्य शेतकरी वर्गापासून 18 पगड जातीतल्या माय भगिनी बंधू भगिनींपासून ते सधन श्रीमंतांपर्यंत सगळ्यांना गोडी लावली परमार्थाची. आणि म्हणून आपल्या भागामध्ये एक चांगलं चित्र आहे. ही रोजानं जाणारी महिला, शेतावर कामाला जाणारी सुद्धा हरिपाठ म्हणते, आणि एखाद्या मोठ्या घरातली सुनबाई किंवा सासूबाई सुद्धा हरिपाठ म्हणते. मला वाटतं हीच खरी श्रीमंती आहे. माणसानं गरीब असलं तरी भाग्यवान म्हणून जगावं आणि श्रीमंत असलं तरी भाग्यवान म्हणून जगावं. आता तुम्ही म्हणाल हे काय सांगताय बा, गरीब असलं तरी भाग्यवान, एकाला तरी म्हणा कोणाला भाग्यवान. कारण लोकाला जरा गटातटात बोलायला लागलं की इंटरेस्ट येतो थोडा. समतोल बोलायला लोक म्हणतात पांचट आहे निवड, याच्यात काय मजा नाही. तर महाराज तुम्ही कीर्तनात असं काय सांगताय नेमकं, गरीबाला तरी भाग्यवान म्हणा श्रीमंताला नाही, दोघंही भाग्यवान असतात. ऐका आपण, गरीबाच्याही घरात जेव्हा पोथी वाचली जाते, व्रत उपवास केले जातात, वाडवडिलांची सेवा केली जाते, देवाचं भजन केलं जातं, तुळशीला दिवा लावला जातो, आणि एकूण सात्विक भाविक वातावरण ठेवलं जातं, ते गरीबाचं घर सुद्धा भाग्यवान असतं. आणि श्रीमंताच्या घरात सुद्धा देव धर्म पोथी पुराण मायबापांची सेवा, आलेल्या अतिथींचा सन्मान, एकूण नीतिमत्ता आणि भक्ती याचा अंगीकार करून वाटचाल केली जाते, तेव्हा श्रीमंताचं घर सुद्धा भाग्यवान असतं. म्हणून तुकोबारायांनी असा निवाडा केलाच नाही की गरीब भाग्यवान आणि श्रीमंत भाग्यवान आहे. महाराज म्हणाले कोणी असा, या जातीचा भाग्यवान आहे त्या जातीचा, असाही निवाडा नाही. जो जो भगवत शरणागत झाला तो भाग्यवान. भाग्यवंत मनोज या शरण गेले पंढरीला, शरण गेले पंढरीला, शरण गेले पंढरीला. भाग्यवंत मनोज या शरण गेले पंढरीला, शरण गेले पंढरी राया. आणि म्हणून रंगनाथ गुरुजी परभणीकर महाराज थोर वेदांताचार्य होऊन गेले संप्रदायामध्ये. ब्रह्मलीन गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांनी सुद्धा ज्यांच्याकडे वेदांत शिकलं, पंढरपुरात असताना 1930-32 काळ आहे. महाराजांच्या
वह्यांवरती तारखा आहे, 1931, 32, 33 असा तो काळ. त्यांनी त्या काळात जी टाचणं टिपणं लिखाणं केली त्याच्यावरती त्या तारखा आहे. म्हणजे आपल्याला निश्चित संदर्भ तो मिळतो की महाराज त्या वर्षी तिथे पंढरपुरात त्यांचं अध्ययन चालू होतं. ठाणे जिल्ह्यामध्ये महाराजांनी आयुर्वेदाचा अभ्यास केला. आमचे ज्येष्ठ गुरुबंधू भरतजी महाराज इथं बसलेले. तिथल्या एका जो कोणी आयुर्वेदाचार्य महात्मा होता, एक संन्यासी, त्याने एक बाळ दिलं होतं महाराजांना एवढं मोठं. त्यांच्याजवळ अभ्यास केला, त्याच्यावर तिथल्या तारखा आहे. महाराजांनी गायन वादन याचा शास्त्रोक्त अध्ययन केलं होतं. महाराज त्यांच्या कीर्तनात कधी कधी सांगायचे की बालगंधर्व वगैरे मंडळींच्या सोबत ते बसले उठले होते त्या अध्ययन काळात. आता हे आजच्या पिढीला सांगितलं ते त्यांना पटणार नाही. महाराजांनी बालगंधर्वाची कित्येक उदाहरणं त्यांच्या कीर्तनातून त्यावेळी सांगितली. काही जुन्या माणसांनी ऐकले असेल, काहींच्या ध्यानात राहिला असेल, काहींना सकाळचं काय नाश्ता केला तोच आठवत नाही. त्यांना कुठं डोक्याला डोकं लावता आपण, त्यांच्या डोक्याला डोकं न लावलेलं बरं. तेव्हा महाराजांनी आता 25-50 वर्षापूर्वी काय कीर्तनात सांगितलं, कशाचं डोंबल्याचं डोक्यात राहिलंय. विठाला 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 पण आपल्यामध्ये पुष्कळ लोक असे आहे की ज्यांना अनेक गोष्टी स्मरतायत, आठवत आहेत. प्रत्येक विषयाचं वयाच्या 40 पेक्षा अधिक काळ महाराजांनी केवळ अध्ययन, अनुष्ठान, तपसाधना. बेटावरती जेव्हा आले त्यावेळेला 40 पेक्षा अधिक वय महाराजांचं होतं. 40 पेक्षा अधिक. आता आम्हाला बघा केवढी घाई झालेली आहे. आमची पोरं जर एखाद्या महाराजाकडे, बुवा महाराजाकडे माझ्यासारख्या टाकली तर दुसऱ्या वर्षी बाप विचारतोय कीर्तन करील का. पोरग एवढं एवढं गुडघ्या एवढं, आणि ते काय म्हणतंय बाप. मला सांगा मुरकुटे साहेब, बाल वकील कधी होतो का. आमचे पुंड वकील इथं आहेत, त्यांनी नाश्ता दिला आम्हाला सकाळी. वा वा वा. काय खैरे निमगावामध्ये कधी उपवाशी जाऊच शकत नाही वारकरी. तर बाल वकील नाही. बाल डॉक्टर पाहिला कधी नाही. बाल प्राध्यापक, बाल कीर्तनकार कसा काय होतो. हे नाटक आहे, गंमत आहे. हे काय बाल. महाराज म्हणतात परमार्थ नोहे लेकुराच्या गोष्टी. बालपणापासून शिकावं, पण उपदेशाची प्रसिद्ध होण्याची एवढी घाई कशी काय. करतोय का अभ्यास आपण. किती पारायण आपण केली, किती पायी दिंड्यांना आपण गेलो, किती अनुष्ठानं केली, किती नामस्मरण घडलं, किती ग्रंथाचं वाचन करून त्याची टाचणं टिपणं काढली नीटपणे. कशा झालं डोंबल्याचं. पीछे से आया ना आगे धकाया. विठाला हल्ली खूप घाई झालेली आहे. गुरुवर्य महाराजांसारखे महात्मे अगोदर जीवनामध्ये तो सगळा अनुभव घेतला आणि मग परमार्थ जगासमोर मांडला. म्हणून वयाच्या 40 पर्यंत समाजात फिरलेच नाही ते. जेव्हा पाया खोल घेतला जातो ना त्यावेळेला त्यावर उभी राहणारी इमारत सुद्धा दीर्घकाळ टिकते, भक्कम राहते. नाहीतर मग महाराज म्हणतात पाया विण भिंत कातडीची, पाया विण तातडीची. आणि म्हणून
सांगण्याचं तात्पर्य इतकं आहे, आपण फार भाग्यवान. हे खैरी नेमगाव तर खूप भाग्यवान. गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांचं केवढं प्रेम. सगळे परिवार, शेजूळ परिवार, बागडे परिवार, झुराळे परिवार, काळे परिवार, या गावातल्या सर्व परिवारांविषयी आपल्याला बोलता येईल. पटारे परिवार असेल, आत्ता ज्यांची मी आठवण केली, पुंड परिवार, आमचे दुशिंग परिवार आहे, कलांगडे परिवार आहे, जेजूरकर परिवार आहे, त्याचबरोबर बाकरे परिवार आहे, किंवा गावची सगळी प्रमुख मंडळी. इथे आता सन्माननीय अभिजित बागडे साहेब बसलेले आहेत. त्याचबरोबर आमचे काळे पाटील, दुशिंग पाटील, सर्व स्नेही सहकारी मंडळी आहे. कारखान्याचे संचालक आपले राजेंद्र झुराळे पाटील आहेत. व्यावसायिक आपले बनकर पाटील आहेत. आज आवर्जून या ठिकाणी उपस्थित ज्येष्ठ मार्गदर्शक पोपटराव जाधव पाटील आहेत. मला वाटतं आमचे मस्के देशमुख साहेब दिसत आहेत. खूप दिवसांनी भेट झाली. थकले आता जरा. आता आमची भाची आहे, त्यांना सून. विठाला वस्तीवर जायला मलाही 2-4 वर्ष होऊन गेले. बरीच मंडळी आहे या ठिकाणी. कराळे पाटील आत्ताच उपस्थित झालेत, मुरकुटे साहेब आलेत, आमचे सर्जेराव हो मुंडे पाटील आहेत, वारीचे कानेगावची त्या भागातली शिंगव्याची पाहुणे मंडळी, टेके पाटील, ठोंबरे पाटील, लासुरे पाटील, बर्गे पाटील, काळवाघे पाटील, किती आता मला गाढवे पाटील आमचे बसलेले आहेत, माजी सरपंच एकरुख्याचे. तर आपण सगळे आदरणीय मंडळी आहात. हे गाव भाग्यवान, हा परिसर भाग्यवान. आमचे विजू काका फोपसे पाटील इथं बसलेले आहेत, बाळासाहेब फोपसे महाराज आहेत. हे गाव का भाग्यवान? महाराजांचं कुठेही जाणं येणं असो, हे प्रवेशद्वारच होतं. कुठेही जायचं. खैरी नेमगावकरांची तेवढी श्रद्धा आणि त्या श्रद्धेचा परिणाम महाराजांच्या सहवासाचा. आज तरुण पिढी, आज आमच्या संतोष भाऊ सारखी मुलं तरुण भजन म्हणतात, आवड आहे. भजनी मंडळ उगीच आता आपली दिंडी गेली नाही तर इथं भजनी मंडळाची कमतरता नाही. हे पोरं सोरं आणायची काय आम्हाला गरज नाही इथं. अहो, ज्याच्या घरात माणसं राबतात तिथं काय बटईनं शेती लावावी लागते. खैरी नेमगावला भजनाच्या बाबतीत बटई करण्याची गरज नाही, कारण हे गाव भजनी मंडळांचं गाव आहे, धार्मिक गाव आहे. 5, 50, 60, 70 भजनी तर सहज इथं दोन्ही गावात आहे. काय तरी पण आमच्या अनेक आदरणीय भजनी मंडळी आलेत. पाहुणे मंडळी सुद्धा भजनी मंडळी आहे. बऱ्याच गावची भजनी मंडळी आहे. मला वाटतं गोंडेगाव, धोत्रे, वारी, शिंगव्या अशा बऱ्याच गावची भजनी मंडळी आलेली आहे. तेव्हा हौशीराम पाटील शेजूळ यांनी सुद्धा आपल्या गावच्या परिसराच्या परंपरेप्रमाणे देवधर्म, परमार्थ, अन्नदान, सेवा, तीर्थयात्रा यामध्ये जीवन व्यतीत केलं. विशेष करून गेल्या मागील 20-25 वर्षापासूनचा, 25 वर्ष नक्की होऊन गेले असतील, माझा आणि हौशीराम पाटलांचा, खैरी नेमगावकरांचा परमार्थिक सहवास घडला. कैलासवासी सुंदरभान बाबांपासून ते आजची सगळी, आजची सर्व मंडळी, अनेक मंडळी, जेवढे परिवाराचा मी उल्लेख केला ज्यांचा करू शकलो नाही, अनेक मंडळी आहेत की आम्हा सर्व मंडळींना, मी व्यक्तिशः म्हणत नाही, पण आमच्या सगळ्याच कीर्तनकार, प्रवचनकार, भजनी भाविक माणसांना या गावचं प्रेम, सहकार्य सातत्यानं अनुभवायला मिळालं. ते मिळतंय. हौशीराम पाटील सुद्धा मागील जवळजवळ 12 वर्ष होऊन गेले. श्री वरद विनायक सेवाधाम लोणी या ठिकाणी एक छोटीशी आध्यात्मिक सेवा सुरू झाली, छोट्या आश्रमाची स्थापना झाली. आणि ते झाल्यानंतर प्रत्येक चतुर्थीला कीर्तन, भजन, अन्नदानाची सेवा सुरू झाली. आमचे शिवाजी पाटील काय, हौशीराम पाटील काय, दुशिंग पाटील, काळे पाटील, आमचे ते आता अशोकराव मागे बसले. ते बागडे बाबा गेल्यापासून जरा थकले. ते बागडे बाबाचे पक्के शिष्य ते चांगले. किती माणसांची नावं घेऊ, महिला भगिनी, आणि आजही किती सगळी मंडळी. 12 वर्षात मला वाटतं खैरी निमगावकरांची चतुर्थी चुकली नाही, एकदाही चुकली नाही. आणि म्हणून
हौशीराम पाटलांच्या बाबतीत सुद्धा मला इथे आल्यानंतर तीच आठवण येताना सारखी येत होती की केवढं प्रेम करणारी माणसं आपल्याला आयुष्यामध्ये मिळाली. मायबाप हो, जसं तुम्हाला कुटुंब म्हणून एक चांगला परिवार मिळाल्याचं समाधान असतं, तसं वारकरी म्हणून तुमच्यासारखी गावोगावची भाविक माणसं हाच आमचा परिवार आहे वारकऱ्यांचा. आणि हा असा समृद्ध आणि सद्विचारी सेवाभावी जेव्हा वारकरी भाविक वर्ग आम्ही पाहतो, हा परिवार पाहतो, तेव्हा एक वेगळं समाधान आम्हाला सुद्धा असतं. घरातला माणूस गेल्यानंतर तुम्हाला जसं कुठंतरी आपला आधार कमी झाल्यासारखं वाटतं, मायबाप हो, ज्या वेळेला असा निरोप येतो आम्हाला सुद्धा की एखादा चांगला भजनी, एखादा चांगला भाविक, एखादा गावातला चांगला आध्यात्मिक कार्यकर्ता, एखादी माता भगिनी गेल्याची बातमी येते, त्यावेळेला आपल्या पाठीमागचा सुद्धा आधार कमी झाला याची भावना आमच्या सुद्धा मनामध्ये निर्माण होते. कारण आम्हाला आमच्या गावाकडे निघालं की त्या 4-6 लोकांचं ध्यान आल्याशिवाय राहत नाही. चला तिकडे जाऊन येऊ किंवा भेटू किंवा शेजारी चाललोय ते नक्की येतील. आता वारीला सुद्धा तितकंच प्रेम आमचं, तसंच वारीकरांचं सुद्धा तितकंच. किती नावं घेत आहेत. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, मनुष्य जीवनामध्ये आपल्याला हेच तर मिथ्या असलेल्या गोष्टींचा मागोवा घेण्यापेक्षा जे सत्य आहे त्याचा पाठलाग करावा. एका हरिणाला सुगंध येत होता. हरिण सुगंध येतोय कुठून. एक दिवस ते पळतच सुटलं. सुगंध डावीकून येतो का उजवीकून येतो, मागे येतो, पळूच लागला. जंगलातले सगळे पशु पक्षी प्राणी जमा झाले. त्या हरिणाला समजावून सांग, अरे बाबा का पळतो? नाही म्हणे, सुगंध येतोय आणि मला आज तो शोधायचा, मिळवायचा. ते बाकीचे प्राणी म्हणले, अरे थांब, आम्ही तुला सांगतो कुठून येतोय. नाही मी ऐकणार नाही, मी तो सुगंध शोधणार. आणि शेवटी पळून दमून थकून मूर्छा येऊन ते हरिण पडलं. आणि मग ते सगळे जंगलातले पशु पक्षी प्राण्यांना सुद्धा दुखवटा असतो बरं. आपल्या सगळ्या स्त्री पुरुषांना अनुभव आहे. एखादा पक्षी मरू द्या, बाकीचे पक्षी तिथे गिरट्या घालतात. कुत्र मांजर एखादं जाऊ द्या, बघा काय होतं. एखादं वानर मरू द्या, बघा काय होतंय. सगळे तिथे दुखवटा आहे. मला वाटतं येणाऱ्या पिढ्यांनी माणसासारखं जगणं हे तर फार महत्वाचं आहे, पण हळूहळू प्राण्यांकडून सुद्धा काही शिकावं, नाही तर परदुख शीतळ होत चाललं. येणाऱ्या काळात पैसा, प्रसिद्धी, भोगवाद, चंगळवाद याचं महत्व इतकं वाढत चाललं की नाते गोते फिके पडू लागले. सुख दुःख जाणवेनाशी झाली. जाणीवा संपत चालल्या की काय, अशी परिस्थिती. आता हे मी चुकीचं बोलतोय का सांगा? कधी कधी बातम्या, आणि त्याही खऱ्या बातम्या म्हणतो मी, खोट्या नाही, अशा आपण वाचतो, ऐकतो. आई किंवा बाप वारला, मुलं कुठं तरी बाहेर शहरात किंवा बाहेर देशात आहे, ते म्हणतात अंत्यविधी उरकून घ्या, आता आमचं येणं होत नाही. एखाद्या वृद्धाश्रमात मायबाप टाकलेले आहे, जवळच आहे मुलं 100-200 किलोमीटर मध्ये, पण तेही म्हणतात आम्हाला सुट्टी नाही, तुम्हीच उरकून घ्या, काही खर्च आला तर पाठवून देतो. जाणीवा संपल्या. काय आपली संस्कृती. इथे अजूनही जी वाढ वडील स्त्री पुरुष माणसं बसली, गावाच्या कोणत्याही घरात, कोणत्याही कोपऱ्यात, कोणत्याही जातीच्या घरामध्ये काही दुःख घडू द्या, माणसं चूल पेटवत नव्हते. आणि ज्या घरी दुखावटा झाला, आजही आपल्याकडे संस्कृती टिकून आहे, त्याला चूल पेटू देत नाही कोणी. कोणी भाकरी घेऊन येतं, कोणी किराणा घेऊन येतं, कोणी काय घेऊन येतं. तुकोबारायांनी सांगितलं, एक एका साह्य करू, अवघे धरू सुपंथ, विठाला 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 आणि म्हणून नव्या पिढीमध्ये सुद्धा अनेक बंधू भगिनी आपल्या वाडवडिलांचा संस्कार घेऊन जगतायत. आनंदच आहे. आवर्जून सांगत असतो आम्ही रोज की बाबा हो, घरामध्ये पैसा अडका, शेती वाडी उद्योग व्यवसाय नोकरीनं तुम्ही समृद्ध व्हा, पण हे करताना आपली संस्कृती, आपला सदाचार, आपला कुलाचार, आपल्या वाडवडिलांच्या परंपरा जतन करा. तो पाया आहे. आत्ताच बोलून झालं, पाया जर कच्चा असला इमारत टिकत नाही, तसं संस्कार संस्कृतीचा पाया जर ढासळला तर पुढचं तो आपलं जीवन सुद्धा उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. पूर्वीच्या काळी माणसांना प्रसिद्ध व्हायलाही वेळ लागायचा.
आणि म्हणून प्रपंचाचं बरं व्हायलाही उशीर लागत होता आणि प्रपंचाचं वाटोळं व्हायलाही उशीर लागत होता. हल्ली बरं व्हायलाही वेळ नाही आणि वाटोळं व्हायलाही. ऑनलाईन रमी, एका दिवसात 10 लाख गेले, घ्या तोंडात मारून. विठाला 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 विठाला. काय जग आहे हे, असं विचित्रच जग आहे सगळं. सगळं नाही आहे पण काय जे काय ऐकतो आपण काही काही ज्या घटना काय आहे सगळं. माणसांनी त्या मधमाशी जशी एक एक कण गोळा करते, कष्टाने एक एक रुपया कमवावा. कुणी मुलीच्या लग्नासाठी, कुणी मुलांच्या शिक्षणासाठी, कुणी घर बांधण्यासाठी, कुणी विहीर खोदण्यासाठी, कुणी पाईपलाईन करण्यासाठी. आणि ते पैसे एका एका दिवसात रमी खेळतात आणि घालवतात. या तरुण पिढीला काही वाटतंय की नाही वाटतंय? आपल्या म्हाताऱ्या मायबापांच्या डोळ्यात अश्रू येतील. आपली लहान लेकरं, त्यांचा भविष्यकाळ उद्ध्वस्त होईल. आपल्या बायका मुलावर रोजंदारी करायची वेळ येईल. जराही माणसाला जर हा विचार येत नसेल तर आपण माणूस आहोत का याचा विचार केला पाहिजे. बहिणाबाई म्हणतात, अरे मानसा मानसा कधी होशील माणूस. विठाला विठाला. नव्या पिढीनं दुसरी कोणाची काळजी घेऊ नये, निदान आपल्या कुटुंबाची घ्यावी. तीच आत्ताची सेवा आहे मोठी. कारण बेजबाबदार लोक वाढतायत, बेजबाबदार संख्या लोकांची वाढते. जबाबदारीच नको आहे. शेतीची नको, व्यापाराची नको, नोकरीची नको, घरात आलेल्या पाहुण्या रावळ्यांची. बरेच म्हातारे माणसावर लोटून देतात, आता पाहुणे तुम्ही बसा, आम्ही चाललो. आणि जातात काय नाही पानपट्टीवर आणि तिथंच तास 2 तास गिरट्या घालत राहतात. अरे रे, किती बेजबाबदारपणा. आणि मग कीर्तनातून काय शिकवायचं? मोक्ष वगैरे नंतर पाहू आपण, पण हे जे काही जगण्यातली वागण्यातली विचित्रता आहे, विक्षिप्तता आहे, ती दूर झाल्याशिवाय. आणि म्हणून औश्राम पाटलांसारखी पिढी गेल्यानंतर किंवा ही वाडवडील पिढी जाते आपल्यातून, त्यामुळे एक पोकळी निर्माण होत चाललेली आहे. निश्चितपणे औशीराम पाटलांसारखे चांगले परिवार आहे, त्यांची मुलं, सुना, नातवंड, भाऊ, हा सगळाच परिवार आदर्श आहे. पण हाच आदर्श सर्वच कुटुंबामध्ये घेतला गेला पाहिजे. कोण्याही जाती धर्माची तरुण पिढी असो, त्यांनी आपल्या वाडवडिलाच्या डोळ्यात अश्रू येईल असं वागू नये. म्हणून या जगामध्ये सत्य काय आणि मिथ्या काय, योग्य काय आणि अयोग्य काय. त्या हरिणाला बाकीचे पशु पक्षी म्हणाले, अरे ते सुगंध जो तुझा येत होता ना, तो तुझ्या नाभीतूनच येत होता. कारण तू कस्तुरी मृग आहे. आम्ही तुला समजून सांगण्याचा प्रयत्न करत होतो, पण तू थांबतच नव्हता. बरेच थांबतच नाहीत. मामा समजून सांगण्याचा प्रयत्न करतो, आत्या करते, मावशी करते, चुलता करतो, बाप करतो, आई करते, उरले सुरले सासरे, मेहुणे, पाहुणे तेही करतात. काही पठ्ठे असे कशानंच आकळत नाही, कशानंच आकळत नाही, कोणालाच दाद देत नाही. आणि मग आमच्या सारख्याकडे म्हणतात, महाराज याला काही सांगा. अरे आता तुमचे हात टेकले तिथे आम्ही डोकं कुठं लावावं. पण ध्यानात घ्या, संतांच्या वचनात ताकद आहे. सद्गुरु गंगागिरीजी महाराज, सद्गुरु नारायणगिरीजी महाराज, माऊली तुकोबाराय, सर्व संत मंडळी जी आपली होऊन गेली, यांच्या प्रभावानं, आशीर्वादानं, विचारांच्या प्रभावानं समाज परिवर्तन झालं. गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज एका एका गावात हजारो माळकरी हो महाराजांचे. आता आमच्यासारख्या फुटकळ महाराजांचा एखादा माळकरी असला तर ते 4 जणांना सांगता, आमचा शिष्य आहे त्या गावात. अरे फुटकळ आहे तू, लय किरकोळ आहे तुझं हे, काय घेऊन बसला. ज्यांनी समुद्र पाहिला त्याला ओढ्याचं कौतुक असतं काय. आता आम्ही समुद्रात राहिलेली माणसं आहे, आम्ही समुद्र पाहिला. सद्गुरु नारायणगिरीजी महाराजांसारखा भक्तीचा सागर, वैराग्याचा महामेरू महात्मा, असे सद्गुरु. एका एका गावात हजारो शिष्य. पण महाराज म्हणलेच नाही कधी की आमचे शिष्य आहे कोणी. शिष्याला सुद्धा त्यांनी कधी शिष्य शब्द वापरला नाही. आमचा भक्त आहे असं नाही, आमचा माणूस आहे इथपर्यंतच. विठाला 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 कुंडली गवरदा
त्या हरिणाच्या जशा नाभीतूनच सुगंध येत होता, पण ते धावत होतं, तसं आम्हाला सुखासाठी कोणीतरी विचित्र माणूसच मित्र व्हावे आणि वाईट मार्गानेच पैसा यावा, ह्या ज्या कल्पना हल्ली निर्माण झाल्या, या सुखाच्या नाही आहे, ह्या आत्मघाताच्या कल्पना, ह्या उद्ध्वस्त होण्याच्या कल्पना आहे. आणि ते दिसतंय डोळ्यासमोर. कौरव उद्ध्वस्त झाले कारण विचार चांगले नाही, संगती चांगली नाही, कर्म चांगलं नाही, सल्लागारच चांगला नाही. हो शकुनी, ज्याचे एखादा माणूस कसा, त्याचे सल्लागार तपासा. माणूस कसा हे ध्यानात येईल. त्या माणसाचा अभ्यासच करू नका, सल्लागार तपासा. एखाद्या ठिकाणी तुम्हाला नातं गोतं जमवायचं ना, मुलाचे मित्र तपासा. मला तर वाटतंय लग्नाच्या दिवशी डीजे लावण्यापेक्षा पाहण्याच्याच दिवशी डीजे लावला पाहिजे. मग ते मित्र जमा होतील की नाही त्या दिवशी. मला एक कल्पना सुचली आता सहज, म्हणजे तिथंच सगळी संस्कृती स्पष्ट होईल. विठाला 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 कुंडली गवरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव. कारण ते कसं असतंय, ते जसं वारीच्या काळात सगळे वारकरी जमा होतात, बोलावं लागत नाही, तसं ते डीजे असल्यावर निमंत्रणच लागत नाही. तुका म्हणे तेथे न पाचारिता जावे. हा, हे प्रमाण लागू पडतं बरं डॉक्टर, तिथं न बोलावता. आणि सगळ्या बिळांमधून सगळे निघून बाहेर येतात. म्हणून मित्र तपासा म्हणजे मुलं कळतील. आणि ज्या घरातली माणसं कोणाबरोबर उठतात बसतात, किंवा ज्या घरी कोण येतं जातं, एवढं कळलं की घराची संस्कृती कळते. कशाचा डोंबल्याचा बायोडाटा पाहिजे, काय बायोडाटाची गरज नाही, बस इतकं सोपं आहे ते. विठाला सानंदम सदनम सुताश सुधिया कांता मृदुभाषिणी सन्मित्रम सुरदम स्वयोषितिरतिश्चाज्ञा परा सेवकः आतिथ्यम हरिपूजनम प्रतिदिनम मिष्टान्नपानम ग्रहे साधो संगमुपासते हि सततम धन्यो गृहस्थाश्रम. तो गृहस्थाश्रम, त्यांचा संसार धन्य आहे. कोणाचा? ज्या घरामध्ये आनंद आहे, टिकून ठेवलाय समाधान, आनंद. सानंदम सदनम सुताश्य सुधिया, मुलं मुली सुना नातवंड सद्बुद्धिवान आहेत. सुधिया, धी म्हणजे बुद्धी, आणि ती बुद्धी कशी तर सुबुद्धी. घरातल्या स्त्रिया या भाविक आहे, त्या पुरुषांच्या सेवेत आणि एकूण त्यांच्या सत्कार्यात अनुकूल आहे. कांता मृदुभाषिणी. ज्या घरातल्या लोकांचे, स्त्री पुरुष किंवा जे तरुण मंडळी विशेष करून, त्यांचे मित्र हे संध्याकाळी कीर्तनाला चला असं म्हणणारे आहे. ज्या घरातल्या पोरांचे मित्र, आता इथं बरेच पोरं आहेत ज्यांना कीर्तन आवडतं, तर ज्यांचे मित्र संध्याकाळी चला गाड्या, आपल्या शेजारच्या गावात 7 ते 9 कीर्तन आहे, सप्ताह चालू आहे, चला जाऊ आपण. आपल्या गावात दिंडी आली मंदिरात, चला जाऊ आपण. तर ज्या मुलांचे मित्र संध्याकाळी कीर्तनाला चला म्हणतात, सन्मित्रम सुहृदम, तेव्हा हौशीराम पाटील, आमच्या शेजूळ पाटील परिवाराचा हाच आदर्श आहे. आणि हेच श्रीमंती हो तुमच्या आमच्या जीवनातली, याच्यापेक्षा मोठी श्रीमंती कोणती. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या जगतामध्ये जे काही सत्य आहे, साच आहे, ज्याच्या तथ्य आहे, अशा गोष्टींचा स्वीकार करावा. जसं ते हरिण सुगंध येतोय जवळून आणि शोधतोय बाहेर, तशी आमची गत होऊ नये. आम्ही सुखाचा शोध कुठेतरी चुकीच्या भोगातून मिळेल, चुकीच्या कर्मातून मिळेल, अशी जर अपेक्षा केली तर ती किती चुकीची होईल. मुक्कामाचं ठिकाण जर चुकलं तर प्रवासही चुकीचा होतो आणि आपण जाऊनही चुकीच्या ठिकाणी पोहोचतो. पूर्वीच्या काळी असं व्हायचं यात नवल नाही. हल्ली ते गुगल सुद्धा चुकीच्याच वस्तीवर नेऊन सोडतं कधी कधी. मॅप तुम्हाला अनुभव आला की नाही मला माहित नाही, आम्हाला 4-2 वेळा अनुभव तसा येऊन गेला. त्यालाही कधी कधी ते सुचत नाही आणि मग ते गडबडीत दुसराच रस्ता दाखवतं, तिसरीकडे नेऊन सोडतं. अशा गमती जमती तुमच्या आमच्या जीवनात
दिशा चुकली की मुक्काम चुकतो. आणि म्हणून जीवनाची दिशा योग्य राहण्यासाठी महाराज म्हणतात, या नरदेहाला येऊन सार विचारात घ्यावं अभंगाचं पहिलं चरण. येवोनी नरदेहा विचारावे सार, येवोनी नरदेहा विचारावे सार, येवोनी नरदेहा विचारावे, येवोनी नरदेहा विचारावे सार, येवोनी नरदेहा विचारावे सार, येवोनी नरदेहा विचारावे सार, येवोनी नरदेहा विचारावे सार, येवोनी नरदेहा विचारावे सार. धरावा पैधीर भजन मार्गी, धरावा पैधीर भजन मार्गी, चंचल चित्तासी ठेवोनी आठाई, चंचल चित्तासी ठेवोनी आठाई. धरावा पैधीर भजन मार्गी, धरावा पैधीर भजन मार्गी, चंचल चित्तासी ठेवोनी ठेवोनी आठाई, येवोनी नरदेहा विचारावे सार, धरावा पै धीर भजन मार्गी. फार सुंदर आहे हे जीवन. कवींनी म्हटल्याप्रमाणे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. तुकोबाराय तर म्हणले, नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईल म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे. या देहामध्ये सुख प्राप्त करता येतं, पुण्य प्राप्त करता येतं, आशीर्वाद प्राप्त करता येतात, मोक्ष प्राप्ती घडते. इतकंच नाही, या जीवनामध्ये अंतःकरणाची समाधान स्थिती अनुभवता येते. केले होय याची जन्मी अवघे विठोबाच्या नामी. आणि म्हणून येवोनी नरदेहा, आलोय आपण, भाग्य आहे आपलं. पण एखाद्या ठिकाणी आलो म्हणजे सगळं झालं का? आपली मुलं मुली शाळेत जातात, पण शाळेत नेऊन सोडले म्हणजे सगळं झालंय का? तिथे जाऊन त्यांनी अभ्यास करणं, मग त्यांचं कल्याण. तीर्थामध्ये गेलो आपण, वारकरी तीर्थामध्ये गेला की स्नान करतो, प्रदक्षिणा करतो, दर्शन घेतो, कीर्तन ऐकतो. भटके माणसं कुठेही नाही, भटकतच राहतात नुसतं. तीर्थात जरी नेऊन सोडले, ते चंद्रभागेवर इंद्रायणीवर स्नानाला जाणार नाही. कीर्तन ऐकायला बसा, ते म्हणतात नको नको आपण जरा जाऊन येऊ. आता जातो तरी कुठं जीव द्यायला मरायला? आला कशाला तू पंढरपूर आणि आळंदीला? जातो म्हणजे कुठं जातो? आणि म्हणून या भटक्या माणसांचा त्रास होत असतो कुठेही, कारण त्यांना ते काहीच नको असतं. हरिपाठ आवडत नाही, काकड आरती आवडत नाही, कीर्तन आवडत नाही. तेव्हा ज्यासाठी गेले ते जर नाही केलं त्याचा उपयोग काय? तसंच आहे, पाहे पा शरीराची आगावा, जया लागी आले ती पांडवा, तो कार्यार्थ अघवा सांडोनिया. आलाय खरा. आपल्यासारखी माणसं जेव्हा अशा सुखदुःखाच्या कार्यक्रमात येतात, तिथला जे काही नियम असेल, भजन कीर्तन, ते ऐकतात, पाहुण्यांना भेटतात, सगळ्या लहान थोरांना, मग जातात. आता काही नवीन पद्धत निघाली. बाप पोराला म्हणतो, अरे तेवढं शेजूळ पाटलाचं श्राद्ध आहे, जाऊन येतो. हा जातो जातो. ते कडाकडानीच येतं, तिकून तसंच निघून जातं. त्या हौशीराम पाटलाच्या पोरालाही भेटत नाही, भावालाही भेटत नाही. की काय संस्कृती आहे? नवीनच निघालंय हे. जुनी माणसं अशी होती काय? सगळ्याला म्हाताऱ्याला भेटतील, तुमची तब्येत कशी आहे? अहो हेच तर जीवन आहे. जीवन म्हणजे काय आहे? जीवन म्हणजे नुसतं काही. आणि म्हणून कार्यक्रमाला आल्याचंही सार्थक त्यावेळेला की ज्या वेळेला तुम्ही दोन शब्द बोलून संवाद साधून जाता. तसं या नरदेहाला आल्यानंतर फक्त खाया पिया सुखसे सोया, नाहक जमाना खोया. शरीराला आलोय आपण, पण खाणं पिणं, महाराज म्हणायचे, खाना पिना गाना बजाना सोना, महाराज कीर्तनात म्हणायचे. एवढंच जर का आपण केलं तर मला असं वाटतं हे जीवन व्यर्थ जाईल. आणि म्हणून येवोनी नरदेहा विचारावे सार. पण महाराज सार म्हणजे काय? सार म्हणजे जे
गर्भित तत्व आहे, जे मूळ तत्व आहे, जे नष्ट न होणारं आहे. जसं दुधामध्ये तूप हे महत्वाचं आहे, त्याला सार म्हणता येईल, त्याला त्यातलं महत्वाचा घटक म्हणता येईल. तो स्वीकारता आला पाहिजे. फुलामध्ये सुगंध हा त्याचा सार आहे, नाही का. आता हल्ली याची फुलं असतात, काय नवीन निघालेली बरीच हायब्रिड म्हणू आपण त्याला सुगंधच नाही. ते दिसतात चांगले, टवटवीत, मोठे. तुम्ही पहा, साधा आजचा गुलाब आणि गावरान गुलाब तुमच्याजवळ असला तर मला इथे सुगंध येतो. गावरान गुलाबाच्या पाकळ्या नुसत्या कुस्करून खाल्ल्या कितीतरी आजार बरे होतात. लोकांना माहीतच नाहीये. हायब्रिड नका खाऊ, त्यानं काय होईल काही सांगता येत नाही. पण गावरान गुलाब, विठाला विठाला फुलातला सुगंध हा महत्वाचा आहे. तसंच मानवी जीवनातली भक्ती, ईश्वराची सेवा ही महत्वाची आहे. कारण सरते शेवटी काय हो, मृत्यूच्या दिवशी माणूस सगळं काही इथेच ठेवून जातो. धना आणि भूमौ पशवश्य गोष्टे भार्या ग्रहद्वारी जनस्मशाने देहशितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एका. केलेलं जे काही सत्कर्म असेल, पुण्यकर्म असेल, तेवढंच फक्त सोबत येतं. म्हणजे मी विनोदानं सांगत असतो की एक माणूस म्हणायचा, मेल्यावर पैसे नेता येतील का बरोबर, कोणालाही विचारायचं. बरं, त्यालाच लई प्रेम होतं पैशावर. त्यामुळे तो म्हणायचा, का पैसे नेता येतील का मेल्यावर. त्याला एक साधू भेटला, म्हणला हो नेता येतात. काय बाबा सांगताय, मी किती लोकांना विचारलं, सगळे म्हणले मेल्यावर काहीच नेता येत नाही, कवडी सुद्धा बरोबर जाता येत नाही. हो नेता येतात. साधू म्हणाले, तू कधी परदेशात जाणाऱ्या माणसांना विचारलंय. म्हणजे हो. तू जरी गेला नसशील तर जे परदेशात जाऊन आले त्यांना विचार. तिथे जर जायचं असेल तर आपले पैसे त्यांच्या पैशांमध्ये बदलून घ्यावे लागतात. त्याला करन्सी चेंज करणं असं म्हणतात. म्हणजे तुम्हाला अमेरिकेत जायचंय तर रुपयाचं रूपांतर डॉलरमध्ये करावं लागेल. युरोपमध्ये जायचंय तर रुपयाचं रूपांतर युरोमध्ये करा. ज्या देशात तुम्ही जाल तिथलं जे नाणं आहे, तिथली जी करन्सी आहे, त्यामध्ये तुमचे पैसे बदलवून घ्यावे लागतात. मग देवाच्या घरी जाताना तशीच प्रोसेस आहे म्हणे. साधू काय म्हणाले, नेता येतं ना हे बरोबर. म्हणे कसं काय. म्हणे अमेरिकेला डॉलरमध्ये बदलून घ्यायचे, युरोपात युरोमध्ये. तसं तिकडे जाताना आपला प्रपंच पुण्यामध्ये बदलून घ्यायचा. पुण्य रूपानं तो प्रपंच, आणि ते कष्ट आपल्या सोबत येतात. म्हणून केलेलं अन्नदान हे करन्सी चेंज आहे. ध्यानात ठेवा, तुम्ही आज जो खर्च करताय, तुमच्या गावच्या रावळासमोर 4 वारकरी भाविक जेऊ घालता, वाया नाही गेलं. हे करन्सी चेंज करून तुमच्या नावावर जमा झालं. तुम्ही जी आई वडिलांची सेवा करता, तुम्ही जे मुक्या प्राण्यांची सेवा, आलेल्या अतिथींची सेवा, या सगळ्या सेवा आपल्याला मरणोत्तर त्या जीवाला त्याच्या कल्याणासाठी उपयोगाला येतात. आणि मागच्यांना आशीर्वाद म्हणून त्या सेवा उपयोगी पडतात. आणि म्हणून हे जे सार तत्व आहे, सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे, किंवा सार 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 विठोबा नाम तुझे सार. भगवान आणि त्याचं नाम, त्याची भक्ती सार आहे, सत्य आहे. ते पुण्य सोबत येणार आहे. आणि म्हणून येऊनी नरदेहा विचारावे सार. आणि त्या भगवंताच्या भजनाविषयी धरावा पै धीर भजन मार्गी. धीर धरावा. चांगले कामामध्ये अडथळे असतात, अडचणी असतात, संघर्ष असतो, पण धीर धरून. आता जे मुलं मुली उत्तम शिक्षण घेऊन, आपल्याच शेतकऱ्यांची मुलं, कोणी चांगला व्यापार, कोणी चांगली नोकरी, कोणी देश परदेशात चांगलं काम करत आहे. पण इतकं सोपं आहे का हो. ही मोठी मोठी शिक्षणं घेणं त्या कुटुंबाला आणि त्या मुलामुलींना सुद्धा किती संघर्ष. तुम्ही डॉक्टर, वकील, इंजिनियर वगैरे होणाऱ्या मुलांचं किंवा IAS IPS करणाऱ्यांची पुस्तकं पहा. ज्ञानेश्वरी, गाथा, भागवता एवढं एक एक पुस्तक त्यांचं, आणि ते एका सेमिस्टरमध्ये संपवायचं आहे. आम्हाला आयुष्याला एकच ज्ञानेश्वरी आहे, तरी काहींचं पारायण वर्ष वर्ष पूर्ण होत नाही. आणि आपण म्हणतो पोरावं अभ्यास करा. सांगणं सोपं आहे, किती अभ्यास करावा लागतो त्या लेकरांना. पण एक ध्यानात घ्या, ते कष्ट वाया जात नाही. आज केलेले जे कष्ट आहे ते उद्या त्यांना उपयोगाला येतात. पण कष्ट आहे, चांगल्या मार्गावर धीर धरावा लागतो. तसं भजन मार्गामध्ये, भक्ती मार्गामध्ये, सन्मार्गामध्ये सुद्धा धरावा पै धीर भजन मार्गी.
चित्त मन अनुकूल असावं लागतं, म्हणून त्या चित्ताला एकाग्र करावं आणि संतांच्या पायी लीन व्हावं. अभंगाचं दुसरं चरण. चंचल चित्ताची तुका म्हणे वंश धन्य त्या नराचा, तुका म्हणे वंश धन्य त्या नराचा, म्हणे वंश धन्य त्या नराचा, तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा, ऐसा निश्चयाचा मेरू झाला, ऐसा निश्चयाचा मेरू झाला, चंचल चित्ताशी ठेवून आठाई,
भगवंताच्या सद्गुरूंच्या चरणी समर्पित करताना पुन्हा एकदा ज्यांच्या आठवणीनं आपण खरं म्हणजे या ठिकाणी ओढीनं आलो, येताना मनामध्ये दुःखद भावना आहे. कारण एका आदर्श परिवारातील एक आदर्श माणूस लवकर आपल्यातून गेला. कैलासवासी हौशीराम वामनराव पाटील शेजूळ, खैरी निमगावचे जे काही जाणते चांगली माणसं, त्या माणसांच्या मांदियाळीतला एक महत्त्वाचा माणूस, पण दुर्दैवानं लवकर आपल्यातून गेले. आज त्यांना ही आदरांजली आपण वाहतोय. त्यांचा मुलगा आपले स्नेही श्री वसंतराव हौशीराम पाटील शेजूळ आणि त्यांचे बंधू गणपतराव, नारायणराव, सोपानराव, आप्पासाहेब आणि संपूर्ण इतर बंधू बांधव, त्याचबरोबर त्यांच्या बहिणी, सुना, पुतणे, नातवंड आणि विशेष करून त्यांची मुलगी सौ अनिताताई विलासराव कराळे, या पद्धतीनं हा सर्व परिवार, दुःखांकित परिवार, या परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती परमात्म्यानं द्यावी आणि हौशीराम पाटील यांनी जो पुण्य परमार्थ केला आहे त्याद्वारा त्यांना सद्गती लाभावी अशी प्रार्थना पांडुरंगाच्या चरणी, सद्गुरू गंगागिरीजी महाराज, सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांच्या चरणी करतो. आपण सर्वच जण उपस्थित आहात. आत्ताच या ठिकाणी हिम्मतराव धुमाळ पाटील, त्याचबरोबर सन्मान्य पोपटराव जाधव पाटील आणि बरीचशी मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. पै पाहुणे आहेत. ज्यांनी साथ संगत केली ते महिला पुरुष सर्व भजनी मंडळ, गावोगावचे पाहुणे भजनी मंडळ, आपले आदरणीय गुरुजन महाराज मंडळी आणि बाल विद्यार्थी यांनाही मी धन्यवाद देतो. अतिशय सुंदर भव्य मंडप व्यवस्था आहे, त्यांनाही धन्यवाद. उत्तम अशी साऊंड व्यवस्था आमचे सहकारी रविभाऊ चौधरी यांनाही धन्यवाद. आमचे व्हिडिओग्राफर, फोटोग्राफर, या ठिकाणचे सर्व आदरणीय पत्रकार बंधू, नेहमीच परमार्थ कार्याला सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आमचे बांधव करतात, त्यांनासुद्धा विशेषत्वानं धन्यवाद देतो. माता भगिनींची उपस्थिती मोठी आहे आणि मला वाटतं या परिवाराचा जो संबंध आहे, मग तो नातेसंबंध, प्रेमाचा, माणुसकीचा, सर्व स्तरावरील जो संबंध आहे सर्वांचा, तो व्यापक आहे. त्यामुळे आज सर्व क्षेत्रातील ठळक आणि महत्त्वाची मंडळी मोठ्या संख्येनं या शेजूळ पाटील परिवारानं वाडवडिलांच्या पासून घेतलेले संस्कार आणि त्यातून मिळवलेली ही पुण्याई आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा मी आपणा सर्वांच्या वतीनं कैलासवासी हौशीराम वामनराव पाटील शेजूळ यांना ही आदरांजली अर्पण करतो.